तुमच्या आयुष्यात असा कुणी आहे का जो वेळोवेळी पैसे उसने मागतो आणि परत करत नाही? तुम्हाला नाही म्हणायचे असते, पण नातं बिघडेल म्हणून तुम्ही हो म्हणता आणि मग पैसे जातात आणि मनाची शांती. आज आपण जाणून घेणार आहोत नाही कसं म्हणायचं, लोक वारंवार पैसे का मागतात आणि तुमचे पैसे कसे सुरक्षित ठेवायचे. 1. लोक पैसे का मागतात? काही लोक खरंच अडचणीत असतात, काहींना सवय लागलेली असते, काही लोक भावनिक दबाव टाकतात, काहींना वाटतं हा नाही म्हणणार नाही. 2. पैसे दिल्यावर काय होतं? पैसे परत येत नाही, सतत फॉलोअप करावा लागतो, नातं खराब होतं, मनात राग साचतो. म्हणजे पैसे दिल्यावर प्रॉब्लेम संपत नाही, तो सुरू होतो. 3. नाही म्हणणं का गरजेचं आहे? तुमचे पैसे सुरक्षित राहतात, लोक तुमचा गैरफायदा घेत नाहीत, तुमचा आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, नाही म्हणणं म्हणजे वाईट असणं नाही, ते स्मार्ट असणं आहे. 4. नाही कसं म्हणायचं? 1. सिम्पल अँड क्लिअर, सध्या मी पैसे देऊ शकत नाही. 2. बजेट रिझन, मी माझं फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रिक्ट ठेवलं आहे. 3. डिले मेथड, आता शक्य नाही, पुढच्या महिन्यात बघू. 4. अल्टरनेटिव्ह ऑफर, पैसे नाही देऊ शकत पण दुसऱ्या प्रकारे मदत करतो. 5. फिक्स लिमिट रूल, मी फक्त इतकेच मदत करू शकतो. हे बघा, जास्त एक्सप्लेन करू नका, शॉर्ट आन्सर स्ट्रॉंग आन्सर. 5. इमोशनल प्रेशर कसं हँडल करायचं? तू बदललास असं म्हटल्यावर शांत राहा. तू मदत करत नाहीस, गिल्टी घेऊ नका. मी तुझ्यासाठी केलं होतं. तुमच्यामध्ये बाउंड्री ठेवा. सिंपल रूल आहे, मला तुझी सिच्युएशन समजते पण मी तुला सध्या मदत करू शकत नाही असे म्हणून मोकळे व्हा. 6. स्मार्ट मनी रूल, एमर्जन्सी फंड ठेवा, उसने देताना लिक्विड ठेवा, रिटर्न एक्सपेक्टेशन क्लिअर ठेवा. गोल्डन रूल असा सांगतो की जितके पैसे गमावायला तयार आहात तितकेच उसने द्या. मित्रांनो, आयुष्यात नाही म्हणणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते तुमचे पैसे, तुमचा वेळ आणि तुमची पेस वाचवते. आजपासून विचार करून निर्णय घ्या. भावनेने पैसे देऊ नका. तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी माहिती लेख या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.